पते हर हर हे झोपलेल्यांना उठवलं फक्त बाकी काय पहा सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ आहे ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात. ऐकताय तुम्ही? जगातील जेवढेही पुण्य तीर्थक्षेत्रे आहे ते बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने राहतात. कोण? अरे कोण राहते? अरे कोण राहते? बेलाच्या झाडाच्या मुळात कोण आहे? जगातले सर्व पुण्य तीर्थक्षेत्र कोणाच्या मुळामध्ये आहे? बेलाच्या झाडाच्या मुळात. मग जगातले जर सर्व पुण्यतीर्थ जर बेलाच्या वृक्षाच्या मुळात असेल तर प्रयागराज सुद्धा कुठं आलं? चंद्रभागा कुठं आली? गंगा यमुना सरस्वती कृष्णा कावेरी नर्मदा सिंधू कुठं आल्या? बेलाच्या झाडाच्या मुळात. हे शिवपुराण सांगते. जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचं पूजन करतो व तो शिवपदाला प्राप्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो, पाणी शिपडतो, तो सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त करतो. जो बेलाच्या झाडाखाली उभा राहून हातामध्ये पाणी घेऊन आपल्या अंगावर शिंपडतो, सर्व तीर्थ तिथं असतात आणि त्याला सर्व तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होते. हे शिवपुराण कथा सांगते. आणि तो या भूलोकी पावन मानला जातो. बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने पूर्णपणे भरलेले असेल तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. म्हणून ज्याच्या अंगणामध्ये बेलाचं झाड आहे ना त्याचं जे आळ आहे ना ते पाण्याने भरत जा. जे माणसं ते आळ पाण्याने भरता महादेव त्यांच्यावर प्रसन्न होता आणि एक दिवस महादेवाची कृपा त्या माणसावर होते. कोणावर?